बिटकॉइन स्कॅम प्रकरणी भाजपच्या 14 आमदारांसह अनेकांना अटक करण्यात आली आहे। भाजपचा माजी आमदार IPSसह 14 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। गुजरातमधील प्रसिद्ध कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात न्यायालयाने 14 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। शुक्रवारी विशेष ABC न्यायालयाने भाजपचे माजी आमदार नलिन कोटाडिया, अमरेलीचे माजी SP जगदीश पटेल आणि माजी PI अनंत पटेल यांच्यासह 14 आरोपींना दोषी ठरवले। त्यानंतर न्यायालयाने सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने धारीचे माजी आमदार कोटाडिया, अमरेलीचे तत्कालीन SP जगदीश पटेल, माजी पोलीस अधीक्षक अनंत पटेल यांच्यासह 15 पैकी 14 आरोपींना दोषी ठरवले। त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। हा खटला 2018 मध्ये बिल्डर शैलेश भट्ट यांच्याकडून 176 बिटकॉइन आणि 32 लाख रुपयांच्या रोख रकमेच्या अपहरणाशी संबंधित आहे। 2018 मध्ये सुरतचे विकासक शैलेश भट्ट यांनी माजी आमदार आणि माजी पोलीस अधीक्षकांवर अनेक गंभीर आरोप केले। एका प्रकरणात चौकशीच्या बहाण्याने अमरेली जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना एका अज्ञात स्थळी नेऊन डांबून ठेवल्याचा आरोप भट्ट यांनी केला। इतकेच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून 12 कोटी रुपयांच्या किमतीचे बिटकॉइन आपल्या खात्यात वळते करून घेतले। या गटात भाजपचे माजी आमदार नलिन कोटाडिया यांचाही समावेश होता। तसेच भट्ट यांनी आपल्या साथीदार किरीट पलाडिया याच्यावरही आरोप केले आहेत। CID तपासात भट्ट यांनी केलेले आरोप सिद्ध झाले। किरीट पलाडिया यानेच हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले आहे।